आज आपण सोनीजवळ या गावामध्ये आलेलो आहे. मुळात रस्त्याचा वाद आहे. सगळ्या जणांचं आता म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. रस्त्याविषयी काही कायदेशीर बाबी पहिल्यांदा मी आपल्याला क्लिअर करतो. मुळात रस्ता हा दोन प्रकारे देता येत. एखाद्या सर्वे नंबरचा बांध असेल आणि त्या जागेवरून आपण जर जात असो तर त्या ठिकाणी शासन नियमाप्रमाणे 12 फुटाचा सर्वे नंबर बांधावून रस्ता देण्याचं प्रयोजन आहे. दुसरं, एखाद्या शेतकऱ्याच्या सर्वे नंबरमध्ये जाण्यासाठी जर रस्ताच उपलब्ध नसेल तर तो देखील रस्ता सर्वात कमी नुकसान कशा पद्धतीने होईल या पद्धतीने देण्याचा अधिकार देखील तहसीलदारांना आहे. आता आपल्या या प्रकरणामध्ये सर्वे नंबरचा बांध आहे हे सगळ्यांना मान्य आहे. दुसरं, या जागेवरून आपण वहिवाट करतो हे देखील मान्य आहे. आता याच्यामध्ये फक्त दोनच वादाचे मुद्दे आहेत की सर्वे नंबरचा बांध कुठपर्यंत आहे, हद्दीखुणा निश्चित कुठपर्यंत आहे, हा एक मुद्दा त्यामध्ये आहे. आणि दुसरा मुद्दा, त्यावरती अतिक्रमण काही जणांनी केलेलं असं निदर्शनास येतं. आता ह्या प्रकरणामध्ये आपण काय करणार आहे तर 12 फुटाचा रस्ता आपण सुरुवातीपासून एंड पर्यंत देणार. त्याच्यामध्ये आता दोन बाबी असतील. एक तर लगतचे जे बांधाच्या लगतचे दोन शेतकरी आहेत, त्या दोघा जणांना हद्दीखुणा मान्य असेल की साहेब हा जो पॉईंट आहे हाच पॉईंट आहे की ह्या पॉईंट पासून इकडच्या साईडला माझा, इकडच्या साईडला माझ्या लगतच्या शेतकऱ्याचं, हे जिथं मान्य असेल त्या ठिकाणाहून 12 फुटाचा दोन्ही साईडला इकडे 6 फूट आणि इकडे 6 फूट त्या पद्धतीनं रस्ता होईल. आता पुढे आल्यानंतर दोन शेतकऱ्यांचं सर्वे नंबरचा बांध कुठं पॉईंट आहे ह्या विषयीचं जिथं भांडण असेल तिथं तहसीलदार म्हणून मी सांगेन की हा इथं पॉईंट आहे म्हणून. एकदा मी सांगितले पॉईंट की ह्या ठिकाणी 12 फुटाचा रस्ता होईल. आता हे झाल्यानंतर काही जणांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतात. एक शेतकरी म्हणेल साहेब तुम्ही जो रस्ता देताय किंवा तुम्ही जे पॉईंट सांगताय हे मला मान्य नाही. आता ज्याला हे पॉईंट मान्य नाहीत किंवा ज्याला हा 12 फुटाचा झालेला रस्ता मान्य नाही त्यानं काय करायचं, भूमी अभिलेखकडे मोजणीसाठी अर्ज करायचा. भूमी अभिलेखकडनं मोजणी करून घ्यायची. त्याचं जेवढं क्षेत्र भरेल त्यातील 6 फूट व्यतिरिक्त त्याचं उर्वरित क्षेत्र त्याच्या ताब्यामध्ये कसण्यासाठी दिलं जाईल. जो 12 फुटाचा रस्ता आपण करणार आहे त्यातलं 6 फूट एका शेतकऱ्याचा असणार आहे, 6 फूट दुसऱ्या शेतकऱ्याचा असणार आहे. ह्या 12 फुटामध्ये कुठलीही शासनाची कुणाची मालकी नाही. सगळी मालकी या दोन्ही लगतच्या शेतकऱ्यांचीच राहणार आहे. आता आपण पहिली केस बघितली, एखाद्याला हा निर्णय मान्य नाही की साहेब इथनं 12 फुटाचा रस्ता आम्ही काही करून देणार नाही. दुसरा एक शेतकरी म्हटला की साहेब मी हा रस्ता करूनच देणार नाही, मी अडथळा आणणार, मी इथून रस्ता करून देणार. त्याविषयी आम्ही काय करणार आहे, आम्ही आता आदेश दिला की याची एक कॉपी पोलीस स्टेशन इसू पडगावला देणार आणि एक कॉपी देणार आहे ती मंडळ अधिकाऱ्यांना देणार. याच्यामध्ये जो कोणी अडथळा आणेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं त्यांनाही सांगितलं. समजा गुन्हा दाखल केला, संबंधितांना अटक केली, 7 दिवसांपर्यंत मी जेल पास देखील दिला, सगळं झाल्यानंतर देखील एखादा व्यक्ती म्हणला